आज 10/1/2022 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, श्रीमतावर सर्वांची आत्मिक खात्री करायची आहे. आनंदाचा खुराक खायचा आहे आणि खाऊ पण घालायचा आहे. हीच खरी खात्री करणे आहे. प्रश्न आहे, ज्ञानामध्ये आध्यात्मिक शक्ती भरण्याची विधी कोणती आहे? त्यामुळे कोणकोणते फायदे होतील? उत्तर, जेव्हा कोणाला ज्ञान ऐकवता तर आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्या. ह्यामुळे आध्यात्मिक शक्ती भरेल. ह्या नवीन सवयीमुळे कोणालाही ज्ञान सांगाल तर लगेच बाण लागेल. देहाचे भान सुद्धा नष्ट होत जाईल. मग मायेचे वादळ किंवा व्यर्थ संकल्प येणार नाहीत. विकारी दृष्टी पण राहणार नाही. ओम शांती. ज्ञानाचा तिसरा नेत्र देणारे आत्मिक पिता आत्मिक मुलांना सन्मुख समजावतात. ज्ञानाचा तिसरा नेत्र बाबांशिवाय कोणीही देऊ शकत नाही. आता तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. आता तुम्ही जाणता ही जुनी दुनिया बदलणार आहे. बिचारे मनुष्य तर जाणत नाहीत की कोण बदलणार आहेत आणि कसे बदलणार आहेत, कारण त्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही. तुम्हा मुलांना तर ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, ज्याद्वारे तुम्ही सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणता. हे ज्ञानाचे सॅक्रिन आहे. सॅक्रिनचा एक थेंब पण खूप गोड असतो. ज्ञानाचे एकच अक्षर मन मना भव आहे. हे अक्षर सर्वांपेक्षा खूप गोड आहे. स्वतःला आत्मा समजून पित्याची आठवण करणे. शिवबाबा शांतीधाम आणि सुखधामचा रस्ता सांगतात. बाबा मुलांना स्वर्गाचा वारसा देण्यासाठी आले आहेत, तर मुलांना किती आनंद व्हायला हवा. असे म्हणतात की खुशीसारखी दुसरी खुराक नाही. जे नेहमी आनंदाने खुशीने राहतात त्यांच्यासाठी हे जसे खुराकच होते. 21 जन्म आनंदी राहण्याची ही खुराक आहे. ही खुराक नेहमी एकमेकांना खाऊ घालत राहा. एकमेकांची जबरदस्त खात्री करायची आहे. अशी खात्री कोणतेही मनुष्य मनुष्याची करू शकत नाहीत. तुम्ही मुलं श्रीमतावर सर्वांची आत्मिक खात्री करता, म्हणजे पाहुणचार करता. खरी सेवा हीच आहे की कोणालाही बाबांचा परिचय द्यायचा आहे. गोड मुलं जाणतात, बेहदच्या बाबांकडून आपल्याला जीवनमुक्तीची खुराक मिळते. सतयुगामध्ये भारत जीवनमुक्त होता, पावन होता. बाबा खूप श्रेष्ठ खुराक देतात. तेव्हाच तर गायन आहे, अतिंद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप गोपींना विचारा. हे ज्ञान आणि योगाचे खूप चांगले खुराक आहे. आणि ही खुराक एकाच आत्मिक सर्जनच्या जवळ आहे. दुसऱ्या कोणाला या खुराकाबद्दल काहीच माहिती नाही. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुमच्यासाठी मी सन्मुख भेट घेऊन आलो आहे. मुक्ती जीवन मुक्तीची भेट माझ्याजवळच आहे. प्रत्येक कल्प मीच येऊन तुम्हाला ही भेट देतो. मग रावण ते हिसकावून घेतो. तर आता तुम्हा मुलांना खूप आनंदाचा पारा चढायला हवा. तुम्ही जाणता, आपले एकच पिता, एकच शिक्षक आणि खरे सद्गुरू आहेत, जे आपल्याला सोबत घेऊन जातात. सर्वात प्रिय बाबांकडून विश्वाची बादशाही मिळते. ही काय कमी गोष्ट आहे? तर नेहमी आनंदी राहायला हवे. हे ईश्वरीय विद्यार्थी जीवन खूप चांगले आहे. हे आत्ताचेच गायन आहे. मग नव्या दुनियेमध्ये तुम्ही नेहमी खुशीमध्ये राहणार. दुनिया हे जाणत नाही की खरी खुशी कधी साजरी केली जाते.
मनुष्यांना सतयुगाचे ज्ञानच नाही, तर इथेच साजरी करत राहतात. परंतु ह्या जुन्या दुनियेमध्ये खुशी कुठून आली? इथे तर त्राही त्राही करतात. ही अति दुःखाची दुनिया आहे. बाबा तुम्हा मुलांना खूप सहज रस्ता सांगतात. गृहस्थ व्यवहारात राहून कमळ फुलासारखे राहा. कामधंदा करत माझी आठवण करत राहा. जसे आशिक माशूक असतात तर ते एकमेकांची आठवण करत राहतात. ते तिचे माशूक आणि ती त्यांचे आशिक. इथे तर ती गोष्ट नाही. इथे तर तुम्ही सर्व एकाच माशूकचे जन्मोजन्मीचे आशिक आहात. शिवबाबा कधीच तुमचे आशिक बनत नाहीत. तुम्ही त्या माशूकला भेटण्यासाठी आठवण करत आले. जेव्हा दुःख जास्त होते तर जास्त आठवण करतात. गायन पण आहे, दुःखामध्ये सर्वच आठवण करतात, सुखामध्ये कोणी करत नाहीत. ह्यावेळी शिवबाबा पण सर्व शक्तिवान आहेत, तर दिवसेंदिवस मायासुद्धा सर्व शक्तिवान तमोप्रधान होत जाते. म्हणून आता बाबा म्हणतात, मुलांनो देही अभिमानी बना. स्वतःला आत्मा समजून शिवपित्याची आठवण करा आणि त्यासोबत दैवी गुणांची धारणा पण करा. तर तुम्ही असे लक्ष्मीनारायणासारखे बनणार. ह्या अभ्यासामध्ये मुख्य गोष्ट आठवणीची आहे. सर्वोच्च बाबांची खूप प्रेमाने स्नेहाने आठवण करायला हवी. सर्वोच्च बाबास नवी दुनिया स्थापन करणारे आहेत. मी तुम्हा मुलांना विश्वाचे मालक बनवण्यासाठी आलो आहे. म्हणून आता माझी आठवण करा, तर तुमचे अनेक जन्मांचे पाप नष्ट होतील. पतित पावन बाबा म्हणतात, आता तुम्ही खूप पतित बनले आहात, म्हणून आता माझी आठवण करा, तर पावन बनून पावन दुनियेचे मालक बनणार. पतित पावन बाबांनाच बोलावतात. आता बाबा आले आहेत तर जरूर पावन बनावे लागेल. बाबा दुःख हरता सुख करता आहेत. बरोबर सतयुगामध्ये पावन दुनिया होती, तेव्हा सर्वच सुखी होते. आता बाबा पुन्हा म्हणतात, मुलांनो शांतीधाम आणि सुखधामची आठवण करत राहा. आता संगमयुग आहे. नावाडी तुम्हाला ह्या किनाऱ्यामधून सतयुगी किनाऱ्याकडे घेऊन जातात. नौका काही एकच नाही, संपूर्ण दुनिया जसे काय मोठे जहाज आहे त्याला किनाऱ्याला लावतात. तुम्हा गोड मुलांना खूप आनंद व्हायला हवा. तुमच्यासाठी तर नेहमीच आनंद आहे, खुशी आहे. बेहदचे बाबा आपल्याला शिकवत आहेत. वाह, असे कधीच ऐकले पण नव्हते आणि वाचले पण नव्हते. भगवानुवाच, मी तुम्हा मुलांना राजयोग शिकवत आहे, तर पूर्णपणे शिकायला हवे. धारणा पण करायला पाहिजे. स्वतःला पाहायला हवे की मी उत्तम आहे, मध्यम आहे का कनिष्ठ आहे. बाबा म्हणतात, स्वतःला पहा. मी उच्च पद मिळवण्यासाठी लायक आहे का? आत्मिक सेवा करतो का? कारण बाबा म्हणतात, मुलांनो सेवाधारी बना, अनुसरण करत राहा. मी सेवा करण्यासाठी आलो आहे, तर रोज सेवा करतो. म्हणूनच तर हा रथ घेतला आहे. ब्रह्माचा रथ आजारी पडतो तर मी त्यांच्यामध्ये बसून मुरली लिहितो. मुखाद्वारे तर बोलू शकत नाही. मी ब्रह्माकडून लिहून घेतो, ज्यामुळे मुलांची मुरली चुकायला नको. मी सेवेमध्ये उपस्थित आहे ना. ही आत्मिक सेवा आहे. तुम्ही पण बाबांच्या सेवेमध्ये व्यस्त राहा. ईश्वर पित्याच्या सेवेमध्ये तत्पर राहा. बाबाच तुम्हा मुलांना विश्वाचे मालक बनवण्यासाठी आले आहेत. जे चांगला पुरुषार्थ करतात त्यांना महावीर म्हटले जाते. असे पाहिले जाते की कोण महावीर आहेत? जे बाबांच्या सूचनेनुसार चालतात. बाबांचा आदेश आहे, स्वतःला आत्मा समजून भाऊ भाऊला पहा, देहाला विसरून जा. बाबा सुद्धा देहाला पाहत नाहीत. बाबा म्हणतात, मी पण देहाला पाहत नाही. बाकी हे ज्ञान आहे
की आत्मा तर देहाशिवाय बोलू शकत नाही. मी पण ह्या देहामध्ये म्हणजे ब्रह्माच्या देहामध्ये आलो आहे. हे किरायाने घेतले आहे. देहासोबतच आत्मा शिकते ना. बाबांची बैठक पण इथेच आहे. हे अकाल तख्त आहे. आत्मा अकाल मूर्त आहे. आत्मा कधी छोटी मोठी होत नाही. देह छोटा मोठा होतो. जेवढे पण आत्मे आहेत त्या सर्वांचे तख्त ह्या भ्रुकुटीमध्ये आहे. देह तर सर्वांचा वेगवेगळाच असतो. कोणाचे अकाल तख्त पुरुषाचे आहे तर कोणाचे अकाल तख्त स्त्रीचे आहे. कोणाचे अकाल तख्त मुलांचे पण आहे. बाबा सन्मुख मुलांना आत्मिक व्यायाम शिकवतात. जेव्हा कोणासोबत गोष्टी करता तर पहिले स्वतःला आत्मा समजा. आपण आपल्या भावासोबत गोष्टी करत आहोत. बाबांचा आदेश आहे, शिवबाबांची आठवण करा. आठवणीद्वारेच गंज निघून जाईल. सोन्यामध्ये जेव्हा अशुद्धता होते तेव्हा त्याची किंमत कमी होते. तुम्हा आत्म्यांना गंज लागल्यामुळे तुमची किंमत कमी झाली आहे. आता पुन्हा पावन बनायची आहे. तुम्हा आत्म्यांना तर ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. त्या नेत्राद्वारे आत्मा भाऊला पहा. भावाला पाहिल्याने कर्मेंद्रिया कधीच चंचल होणार नाहीत. राज्यभाग्य घ्यायचे असेल आणि विश्वाचे मालक बनायचे असेल तर मेहनत करा. भाऊ भाऊ समजून सर्वांना ज्ञान द्या. मग ही सवय पक्की होऊन जाईल. खरे भाऊ तर तुम्हीच आहात. बाबा परमधाममधून आले आहेत. तुम्ही पण आले आहात. बाबा मुलांसोबत सेवा करत आहेत. बाबा सेवा करण्यासाठी हिम्मत देतात. जसे म्हणतात, हिम्मत दे मर्दा मदत दे खुदा. म्हणजे हिम्मत आत्म्यांची आणि मदत परमात्म्याची. तर हा अभ्यास करायचा आहे. मी आता आत्मा भाऊला शिकवत आहे. आत्माच शिकते ना. ह्याला आध्यात्मिक ज्ञान म्हटले जाते, जे आत्मिक पित्याकडून प्राप्त होते. संगमयुगातच बाबा ज्ञान देतात. स्वतःला आत्मा समजा. तुम्ही अशरीरी आले होते, परंतु इथे देह धारण करून 84 जन्मांचा अभिनय केला. आता पुन्हा वापस जायचे आहे. म्हणून स्वतःला आत्मा समजून भावाच्या दृष्टीने पहा. हीच मेहनत करायची आहे. तुम्हा मुलांना स्वतः मेहनत करायची आहे. दुसरे काय करतात त्याच्यासोबत काय संबंध आहे? स्वतःपासून सुरुवात करा. म्हणजे स्वतःला आत्मा समजून मग आत्मा भाऊला समजावून सांगा. तर चांगल्या प्रकारे ज्ञानाचा बाण लागेल. ही शक्ती भरायची आहे. मेहनत करणार तेव्हाच तर उच्च पद मिळणार. बाबा फळ देण्यासाठी आले आहेत, परंतु मेहनत सुद्धा करावी लागेल ना. काहीतरी सहन पण करावे लागेल. तुम्हाला कोणी उलटसुलट गोष्टी सांगतात तर तुम्ही शांत राहा. तुम्ही शांत राहणार मग दुसरे काय करतील? टाळी तर 2 हातांनी वाजते. एकाने मुखाची टाळी वाजवली तर दुसऱ्याने शांत राहिले, मग ते सुद्धा आपोआपच शांत होतील. टाळीमुळे टाळी वाजली तर आवाज होतो. मुलांना एकमेकांचे कल्याण करायचे आहे. बाबा समजतात, मुलांनो, नेहमी आनंदाने राहू इच्छिता तर मनमनाभव राहा. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. आत्मा भाऊला हे ज्ञान द्या. तर ही सवय लागल्याने कधीच विकारी दृष्टी धोका देणार नाही. ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे तिसऱ्या नेत्राला पहा. बाबासुद्धा तुम्हा आत्म्यांना पाहतात. तर प्रयत्न करायचे आहेत की नेहमी आत्म्यांना पाहायचे आहे, देहाला पाहायचे नाही. योग करता तरी सुद्धा स्वतःला आत्मा समजून आत्मा भाऊलाच पाहत राहा. तर चांगल्या प्रकारे सेवा होईल. बाबांनी म्हटले की भावांना समजावून सांगा. भाऊ सर्व पित्याकडून वारसा घेतात. हे आध्यात्मिक ज्ञान एकाच वेळी तुम्हा ब्राह्मणांना मिळते. तुम्ही ब्राह्मणच मग देवता बनणार आहात. ह्या संगमयुगाला तर सोडणार नाही ना. नाही तर पार कसे करणार?
उडी तर मारू शकत नाही. हे आश्चर्यकारक संगमयोग आहे. तर मुलांना आत्मिक यात्रा करत राहण्याची सवय लावून घ्यायची आहे. तुमच्याच फायद्याची ही गोष्ट आहे. बाबांचे ज्ञान आत्मा भाऊंना द्यायचे आहे. बाबा म्हणतात, तुम्हा आत्म्यांनाच ज्ञान देतो, आत्म्यांनाच पाहतो. मनुष्य मनुष्यासोबत गोष्टी करतात तर त्यांचा चेहरा पाहतात ना. तुम्ही आत्म्यांसोबत गोष्टी करता तर आत्म्यालाच पाहायचे आहे. जरी देहाद्वारे ज्ञान देता, परंतु यामध्ये तर देहाचे भान विसरावे लागते. तुमची आत्मा समजते की परमात्मा पिता आपल्याला ज्ञान देत आहेत. बाबा पण म्हणतात, मी आत्म्यांना पाहतो. तर आत्मे पण म्हणतात की आम्ही परमात्मा पित्याला पाहतो, त्यांच्याकडूनच ज्ञान घेतो. ह्याला आत्म्यांसोबत आध्यात्मिक ज्ञानाची देवाणघेवाण म्हटले जाते. आत्म्यामध्येच ज्ञान आहे, आत्म्यालाच ज्ञान द्यायचे आहे. ही जशी शक्ती आहे, तुमच्या ज्ञानामध्ये ही शक्ती भरेल तर कोणालाही समजावून सांगितले मग लगेच ज्ञानाचा बाण लागेल. बाबा म्हणतात, अभ्यास करून पहा, ज्ञानाचा बाण लागतो का नाही. ही सवय लावून घ्यायची आहे. मग देहाचे भान विसरायचे आहे. परत मायेचे वादळ कमी येतील. व्यर्थ संकल्प पण येणार नाहीत आणि विकारी दृष्टीसुद्धा होणार नाही. आपण आत्म्यांनी 84 जन्मांचे चक्र लावले आहे. आता हे विश्वनाटक पूर्ण होते. आता बाबांच्या आठवणीत राहायचे आहे. आठवणीनेच तमोप्रधानापासून सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेचे मालक बनणार. हे खूप सहज आहे. बाबा जाणतात, मुलांना हे ज्ञान देणे माझे कर्तव्य आहे. ही कोणती नवीन गोष्ट नाही. प्रत्येक 5000 वर्षानंतर मला यायचेच आहे. मी बंधायमान आहे. मुलांना सन्मुख येऊन समजावतो, गोड मुलांनो, आत्मिक आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. तर शेवटच्या मतानुसार गती पण तशीच होईल. ही शेवटची वेळ आहे ना, तर आता माझी आठवण करा, तरच तुमची सद्गती होईल. आठवणीच्या यात्रेने पाया मजबूत होईल. देही अभिमानी बनण्याचे ज्ञान एकाच वेळी तुम्हा मुलांना मिळते. हे खूप आश्चर्यकारक ज्ञान आहे. बाबा पण आश्चर्यकारक आहेत, तर बाबांचे ज्ञानसुद्धा आश्चर्यकारक आहे. कधी कोणीही हे ज्ञान सांगू शकत नाहीत. आता घरी वापस जायचे आहे. म्हणून बाबा म्हणतात, गोड मुलांनो, हा अभ्यास करा. स्वतःला आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्या. हीच मोठी मेहनत आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे आत्म्याला पाहण्याचा अभ्यास करायचा आहे. प्रयत्न करायचा आहे की नेहमी आत्म्यालाच पाहायचे आहे, देहाला नाही. तर विकारी दृष्टी होणार नाही. खराब संकल्प नष्ट होऊन जातील. दुसरा सारांश, टाळी 2 हाताने वाजते. म्हणून जेव्हा तुम्हाला कोणी उलटसुलट गोष्टी बोलतात तर तुम्ही शांत राहा. जर तुम्ही शांत राहता तर दुसरे पण आपोआप शांत होतील. आजचे वरदान आहे, ब्रह्मा बाबांच्या प्रेमाचा प्रत्यक्ष पुरावा देणारे सुपात्र आणि समान भव. विस्तार आहे, जर असे म्हणतात की ब्रह्मा बाबांवर खूप प्रेम आहे, तर प्रेमाचे लक्षण आहे, ज्यांच्यावर प्रेम असते त्यांच्यासारखे प्रिय बनणे. जे पण कर्म करणार, बोलणार, संकल्प करणार, त्याआधी ते तपासून पहा की हे ब्रह्मा बाबांना प्रिय आहे का. ब्रह्मा बाबांची विशेष हीच राहिली, जो विचार केला तेच केले, जे म्हटले तेच केले, जे म्हटले तेच झाले.
विरोधी असताना सुद्धा नेहमी आपल्या स्वस्थितीमध्ये स्थित राहिले तर प्रेमाचे प्रत्यक्ष पुरावा देणे म्हणजे पित्याचे अनुसरण करून सुपात्र आणि समान बनणे आहे. आजचे बोधवाक्य आहे, खुशनसीब आत्मा म्हणजे नेहमी आनंदी राहणारी आत्मा तेच आहेत ज्यांच्या संकल्पामध्ये पण दुःखाची लाट येणार नाही. यानंतर प्रेमळ स्थितीचा अनुभव करा. यामध्ये आजचा पॉइंट आहे, परमात्म प्रेम अखूट आहे, अटल आहे. एवढे आहे जे सर्वांना प्राप्त होऊ शकते. परंतु परमात्म प्रेम प्राप्त करण्याची विधी आहे निराळे बनणे. जेवढे निराळे बनणार तेवढे परमात्म प्रेमाचा अधिकार प्राप्त होईल. असे निराळे आणि प्रिय आत्मेच प्रेमळ स्थितीचा अनुभव करू शकतात. ओम शांती.